3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक गूढ पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. आयुष्यात काही गोष्टी अचानक का संपतात, काही नाती का बदलतात, काही योजना शेवटच्या क्षणी का थांबतात आणि काही वेळा ज्या गोष्टी आपण गमावल्याचे वाटते त्याच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आशीर्वादाचे कारण कशा बनतात. निसर्ग आपल्याला एक सुंदर नियम शिकवतो. झाडावरची जुनी पाने गळून पडल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. रात्र संपल्याशिवाय सूर्योदय होत नाही. नदीला नवीन मार्ग मिळवण्यासाठी कधी कधी जुन्या वळणांचा त्याग करावा लागतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तो शिक्षा नसतो, तो नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अशाच परिवर्तनाची जाणीव करून देणारा ठरू शकतो. हा काळ बाहेरच्या घटनांपेक्षा तुमच्या अंतर्मनात घडणाऱ्या बदलांचा अधिक असू शकतो. काही विचार बदलतील, काही प्राधान्यक्रम बदलतील आणि काही गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक परिपक्व होऊ शकतो. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जातो आणि पारंपरिक ज्योतिषात या राशीचा संबंध गूढता, धैर्य, आत्मपरिवर्तन, चिकाटी आणि खोल भावनांशी जोडला जातो. वृश्चिक राशीच्या व्यक्तीवरून शांत दिसल्या तरी त्यांच्या मनात विचारांची खोल दुनिया असते. त्या सहज हार मानत नाहीत. संकट आले तरी त्या पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. म्हणूनच जीवनातील बदल त्यांना घडवतात, मोडत नाहीत. अनेकदा आपण एखादा बंद झालेल्या दाराकडे इतके पाहत राहतो की आपल्या बाजूला उघडलेले नवीन दार दिसतच नाही. हा आठवडा तुम्हाला हा धडा शिकवू शकतो. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील, काही योजना थांबल्या असतील किंवा काही नाती पूर्वीसारखी राहिली नसतील, पण याचा अर्थ सर्व काही संपले असं होत नाही. अनेक वेळा नियती जुन्या जागी नवीन संधी निर्माण करण्यासाठी जागा तयार करत असते. या आठवड्यात तुमचे अंतर्मन अधिक जागृत राहू शकते. एखाद्या निर्णयाबद्दल आतून मिळणारा शांत संकेत, एखाद्या परिस्थितीबद्दल बदललेला दृष्टिकोन किंवा एखादी जुनी भीती सोडून पुढे जाण्याची तयारी, या सर्व गोष्टी तुमच्या वैयक्तिक प्रगतीचा भाग ठरू शकतात. मात्र प्रत्येक भावनेवर लगेच कृती करण्याऐवजी शांतपणे विचार करणे अधिक योग्य ठरेल. या काळात भूतकाळातील काही अनुभव नव्या अर्थाने समोर येऊ शकतात. ज्या गोष्टी त्यावेळी अन्याय वाटल्या त्यातून तुम्ही किती मजबूत झाला हे आता जाणवू शकते. प्रत्येक संघर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातो. त्या शिकवणीचा स्वीकार केल्यावरच पुढचा प्रवास अधिक सुंदर होतो. वृश्चिक राशीच्या व्यक्ती निष्ठावान असतात. त्या नाती मनापासून जपतात, पण त्याच वेळी विश्वास तुटल्यास मनात खोल जखमही होते. हा आठवडा तुम्हाला भूतकाळाचे ओझे कमी करून वर्तमानात अधिक शांतपणे जगण्याचा संदेश देत आहे. क्षमा म्हणजे विसरणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणे होय. या आठवड्याचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आत्मपरिवर्तन. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये छोट्या सकारात्मक बदल करणे अधिक प्रभावी असते. एखादी चांगली सवय, सकारात्मक विचार किंवा संयमी दृष्टिकोन तुमच्या पुढील प्रवासाला नवीन दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत सांगते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमचे कर्म, तुमची चिकाटी, तुमची सकारात्मक वृत्ती आणि तुमचे निर्णय हेच तुमच्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने आत्मविश्वासाने चालण्याची शक्ती तुमच्यातच आहे. म्हणून मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा वृश्चिक राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा जुने ओझे हलके करण्याचा, अंतर्मनातील शक्ती पुन्हा जागवण्याचा, परिवर्तनाला भीतीने नव्हे तर विश्वासाने स्वीकारण्याचा आणि नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात वृश्चिक राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत. कोणत्या दिवशी परिवर्तनाची नवी चाहूल लागेल, कोणत्या क्षणी एखादा निर्णय तुमच्या पुढील प्रवासाला नवी दिशा देऊ शकतो आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष संदेश घेऊन आले आहे. या आठवड्याची सुरुवात शांत दिसेल, पण अंतर्मनात अनेक बदल सुरू असल्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. बराच काळ मनात दडवून ठेवलेले काही विचार आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. एखाद्या निर्णयाबाबत असलेला संभ्रम कमी होऊ शकतो आणि पुढे कोणत्या दिशेने जायचे याचा अंदाज येऊ लागेल. घाई न करता परिस्थितीचे निरीक्षण करणे या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. तो एखादा अपूर्ण संवाद असू शकतो, जुना मित्र किंवा नातेवाईक संपर्क साधू शकतो किंवा एखादे काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. भूतकाळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा स्वीकारावीच असे नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव पुढील निर्णयांमध्ये उपयोगी पडू शकतो. कामाच्या बाबतीत हा आठवडा संयमाचा आहे. एखादे काम अपेक्षेपेक्षा हळूहळू पुढे जात असल्याचे वाटू शकते, मात्र यामुळे निराश होऊ नका.
काही गोष्टींना योग्य वेळ लागतो. तुमची चिकाटी आणि सातत्य शेवटी चांगले परिणाम देऊ शकते. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्यास ती काळजीपूर्वक विचार करून स्वीकारा. आर्थिक बाबतीत मोठे धोके घेण्यापेक्षा नियोजनावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा आणि आधी सुरू असलेल्या योजनांकडे लक्ष द्या. एखादा जुना आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग सापडू शकतो. खर्च आणि बचत यांचा समतोल ठेवला तर पुढील काळ अधिक सुरक्षित वाटू शकतो. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा मत तुमच्यापेक्षा वेगळे असले तरी त्याचा आदर करण्याचा प्रयत्न करा. शांतपणे बोलल्यास गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात उपयोगी पडू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आत्मपरीक्षणाचा आहे. कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून योग्य अंतर राखावे आणि कोणत्या नात्यात अधिक वेळ व ऊर्जा द्यावी याचा विचार करण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही नात्याचा निर्णय रागात किंवा भावनेच्या भरात घेऊ नका. शांतपणाने घेतलेला निर्णय अधिक योग्य ठरू शकतो. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक जागृत राहू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा निर्णयाबद्दल मनातून मिळणारे संकेत पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट विवेकाने तपासून पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भावना आणि तर्क यांचा समतोल साधल्यास योग्य मार्ग निवडणे सोपे जाईल. आध्यात्मिक दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहू शकतो. देवदर्शन, नामस्मरण, ध्यान किंवा काही क्षण शांतपणे स्वतःसोबत घालवल्यास मनावरील ताण कमी होऊ शकतो. त्या काळात अंतर्मनाशी जोडले गेल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सहज सापडू शकतात. आरोग्याच्या बाबतीत नियमित झोप, पुरेसे पाणी, संतुलित आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. कामाचा ताण वाढल्यास थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मानसिक शांतता टिकवणे हेच या आठवड्यातील सर्वात मोठे औषध ठरू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात एखादी सकारात्मक बातमी, कौतुकाचे शब्द किंवा मनाला आनंद देणारा छोटा अनुभव मिळू शकतो. बराच काळ ज्याची वाट पाहत होतात त्या विषयात हळूहळू पुढे जाण्याची चिन्हे दिसू शकतात. जरी सर्व काही लगेच बदलणार नसले तरी योग्य दिशा मिळाल्याची भावना मनाला समाधान देईल. या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा संदेश आहे, परिवर्तनाला घाबरू नका. काही वेळा जीवन जुने अध्याय बंद करते, कारण तुमच्यासाठी नवीन संधी तयार होत असतात. प्रत्येक बदल लगेच समजेलच असे नाही, पण संयम, सकारात्मक विचार आणि योग्य कृती यामुळे त्यांचे चांगले परिणाम पुढे दिसू शकतात. विश्वजणू तुम्हाला सांगत आहे की ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या त्यांच्यावर दुःख करण्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी आज तुमच्या हातात असलेल्या संधींचे मूल्य ओळखा. तुमचे धैर्य, तुमची निष्ठा आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता हीच तुमची खरी ओळख आहे. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि प्रत्येक नवीन दिवसाला नव्या सुरुवातीची संधी समजा. योग्य वेळ आल्यावर तुमचे प्रयत्न नक्कीच अर्थपूर्ण ठरू शकतात.